गोकुळ दूध संघाच्या कच्च्या यादी हरकतीच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा दुग्ध विभाग AR ऑफिस या ठिकाणी 21 तारखेला शेवटची मुदत होती. त्या 21 तारखेपर्यंत ज्या कच्च्या यादीतील सभासद आहेत किंवा ज्यांची नावं आहेत त्यांनीच हरकती घ्याव्यात अशा प्रकारच्या सूचना ठाकरे साहेबांनी आम्हाला दिल्या होत्या. आमचं शिष्टमंडळ ठाकरे साहेबांना भेटलं आणि आम्ही त्यांना विचारलं की आज शेवटची तारीख आहे आणि ज्या आम्ही अनेक दूध संस्थांच्यावर किंवा अनेक गोष्टीवर जे आम्ही तक्रार करणार आहेत त्याची आम्हाला जरा माहिती दिली तर बरोबर. तिने आम्हाला असं सांगितलं की जर कच्च्या यादीत नाव असेल त्या व्यक्तीलाच अधिकार आहे की एखाद्या व्यक्तीवर हे करायचं तक्रार करायचा. ती तक्रार करत असताना एका व्यक्तीच्यावरच करायची आहे असं सांगितलं. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितलं की हे सगळं होत असताना तुम्हाला 6:15 वाजेपर्यंत त्या तक्रारी द्यायला लागतील. आज आम्ही साहेबांना जाऊन भेटलो. सकाळी 11 वाजता मिसाळ साहेब आल्यानंतर येतील सुनावणीला आणि आज आपण भेटावं या उद्देशानं आम्ही सर्वजण जवळ जिल्ह्यातले 50-60 दूध संस्थांची ज्या अवसानात दूध संस्था गेल्या होत्या किंवा अनेक ज्या आता जे हिअरिंग आहे त्या दूध संस्थेच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करावा आणि माहिती द्यावी आणि कायद्याच्या सहकार कायद्यानुसार आणि सहकार कलमानुसार या ठिकाणी तिची सर्व आणि न्यायालयाला अधीन राहून सर्व निर्णय व्हावेत अशा प्रकारची विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो होतो. परंतु 11, 11:15, 11:30 वाजले. आदरणीय ठाकरे साहेबांना आम्ही आत गेल्यानंतर विचारले की काय परिस्थिती आहे आणि मिसाळ साहेब किती वाजता येतील. ते म्हणले की गाडी गेल्याने 5 मिनिटात येतील आणि 5 मिनिटांनंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आत जाईस तोपर्यंत परत समजलं की त्या ठिकाणी हातकलंगलीचे उपनिबंधक नारायण परजनी साहेब हे त्या ठिकाणी खुर्चीत येऊन बसले. आम्हाला काय समजायचं तयार नाही. 11:30 पावणे-12 येऊन बसतात आणि त्यानंतर आम्हाला लक्षात आलं. आम्ही म्हणलं साहेब तुम्ही मिसाळ साहेब नव्हते. नाही वैद्यकीय कामासाठी त्यांना त्यांची रजा दिली आणि त्यांच्या ठिकाणी मला बोललोय आणि त्या रजेसाठी प्रज्ञा तायडे मॅडम यांनी त्या ठिकाणी माझी नियुक्ती केली आहे. हे राजकारण 100% प्रेशर करून आणि ज्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट किंवा सगळीकडे जे पराजय झालेले ज्या शक्ती आहेत त्यांनी हा राजकीय डाव करायचा आमच्या प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं ह्या दूध संस्था गोकुळमध्ये बसूच नाही असा डाव या ठिकाणी केला जात आहे. खऱ्या अर्थानं आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा आता विचारलं की ह्या दूध संस्था कोर्टात जातात किंवा आपल्या सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळीकडे आम्ही कोल्हापूर कोर्टात बेंच सर्किट बेंचमध्ये गेलो. त्या ठिकाणी आमच्या विरोधक जे आहेत ते तुम्ही त्याच्या गाडीनं फिरताय त्यांच्यावर जाताय त्यांच्यापाशी उठबस करताय आणि ते सांगत जर वागताय तुम्ही खरं बोलणार आहे का नाही. आजही ते आमच्याशी खरं बोललेलं नाहीत खोटंच बोलले. सातत्यानं आमचा दूध संघ आहे त्या दूध संघ गोकुळ दूध संघ मोडायचा घाट हे ठाकरे आणि कंपनीने या राजकीय हेतूसाठी सगळ्या प्रेशरसाठी हे करत आहेत. आणि आम्ही आता त्यांना सांगितलं की तुम्ही पहिली गोष्ट एका व्यक्तीनं एकच व्यक्तीवर तक्रार करायची असा जो विषय होता तो तुम्ही केला काय. एका व्यक्तीनं अनेकांच्या आता कामगारांच्या विषय काढला. कंत्राटदार कामगार असून त्यांचे डेरे असं नाहीत आणि असं कुठं गोकुळच्या पोटनियमात आहे किंवा कुठे सहकार कायदा आहे की गोकुळच्या कामगारांचे नाव हेच होणे असले जे प्रकार आहेत किंवा अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून तिने तक्रार एका व्यक्तीने केले. एका व्यक्तीने तर त्या कच्च्या यादीत नावच नाही अशा व्यक्तीने सुद्धा तक्रार केली. त्यांची छाननी तर तुम्ही का काढलं नाही असं आमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट आज जी छाननी चालू झाली आहे त्यांची रितसर आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पोस्टाद्वारे किंवा लेखी स्वरूपात मिळालेली नाही. ज्यावेळी ही यादी कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या दृष्टीने व्हायरल झाली त्यावेळी एखाद्या दूध संस्थेला कुठेतरी मिळते आणि ती दूध संस्था गावागाव सांगते तुझं नाव आहे आणि त्या माध्यमातून इथं आलेत. अक्षरशः दूध डेअरीवाले हे जे आज जे सुनावणी आहे अक्षरशः बेचैन झालेत. खऱ्या अर्थानं या दूध संघात वकिलांना अक्षरशः घरात जाऊन उठवून बनवून आणायची पाहिले वकील साहेबांना सुद्धा की ह्या दूध संघ आमचं बघा म्हणून. आता इथं आल्यानंतर झेरॉक्स काढायला निघाले. इथं आल्यानंतर समजलं की तुमचं ह्या गोष्टीवर तुमच्या तक्रार आहेत. अशा प्रकारचं काम आणि अशा प्रकारचं चुकीचं काम ह्या दुग्ध AR ठाकरे साहेबांच्या माध्यमातून या ऑफिसच्या माध्यमातून होत आहे. त्याला राजकीय दबावापोटीच हे सगळं होत आहे. खऱ्या अर्थानं ही अदृश्य शक्ती आहे. यांचा दूध संघामध्ये आपल्या कोर्टामध्ये म्हणजे आपले सहकार कोर्ट असून दे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट इथं पराजय झाल्यामुळे हा नवीन त्यांनी फंडा या ठिकाणी डाव टाकलेला आहे. खऱ्या अर्थानं माझी सगळ्यांना ही विनंती आहे की हे सगळे अधिकारी आहेत की सहकार कोर्टापेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा मोठे आहेत का काय, हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का काय, हे मुद्दाम
ह्या दूध संस्था कुठल्याही प्रकारे ह्याच्यात बसू नये, यासाठी गोकुळ दूध संघ सभासद होऊ नये, यासाठी हा यांचा डाव आहे. आम्ही सगळ्यांनी आता चंग बनलाय की जोपर्यंत ह्या ज्या गोष्टी आहेत, आम्ही आता त्या परजणी साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली. आज मी तुम्हाला सांगावं वाईट वाटते, आतापर्यंत ज्यावेळी आम्ही इथं मुद्दे मांडायला आलो, पुण्याला गेलो तर पोलीस आमची संख्या जर 100 असेल तर पोलीस 200-200. आम्ही अतिरेकी आहो का काय अशी परिस्थिती करत आहे आणि हे राजकीय देशापोटी करतायत. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणारी माणसं नाही आणि हा गोकुळ दूध संघ टिकावा ह्यासाठी 100% आम्ही सर्वजण ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. खऱ्या अर्थानं आम्हाला अमूल दूध संघाचा यांनी ठेका घेतलाय काय असं यांनी परत वाटायलंय आणि ठाकरे साहेबांनी या ठिकाणी एवढाच उचललाय की ह्या दूध संस्था कुठल्याही प्रकारे पात्र होऊ नये आणि ह्याचं हे 100% आजचं जर बघितला, आजची जर क्रिया बघितली तर त्याचं एक उदाहरण आहे. अनेक लोक साहेब आम्हाला येऊन भेटायलेत परस्पर की तुम्ही यात भाग घेऊ नका, प्रेशर टाकालेत. तर खऱ्या अर्थाने ह्या दूध संघ संस्था टिकायसाठी आमची प्राणाची आहुती जरी गेली तर आम्ही मागे पाठवून बघणार नाही. या संस्था कायदेशीर नैसर्गिक तत्वाचा वापर करून या संस्था कुठल्याही परिस्थितीत पात्र होणार म्हणजे होणार आणि सगळ्यांना मतदानाचा अधिकार होणार आणि हा गोकुळ संघ देशात 1 नंबरला जाणार म्हणजे जाणार, यात काय आमच्या मला शंका नाही. दूध संस्थेची माणसं आता आली होती, त्यांचं मत असं होतं की तुम्ही पुण्याला जावा. मग आम्ही तेच आता विषय मांडला की वाकऱ्याच्या एखाद्या दूध संस्थेला सभासद नाही, तो म्हणजे कच्च्या यादीत नाव नाही म्हणून त्याला पुण्याला जायला सांगताय. मग कच्च्या यादीत जे नावं जे नाहीत त्यांची तक्रार तुम्ही का घेताय, ती तक्रार कमी करा असं आम्ही त्यांना विनंती केली. आणि गाडे साहेबांना आरोपी हरकत 595 त्या 595 वाल्यानेच तक्रार करायला पाहिजे असं काय आहे का? नाही कच्च्या यादीत पाहिजे त्याचं नाव यादीत, प्रारूप यादीत ज्याचं नाव आहे त्यालाच द्यायचं. आणि आज आम्ही एकावरच घ्यावं असं त्यावेळी सांगितलं. आणि आज जर विषय बघितला तर आम्ही गाडे साहेबांना सुद्धा प्राधिकरणाच्या सचिव आहेत त्यांना म्हणजे एका व्यक्तीनं अनेक संस्थांवर हरकत घेतली असं काय आहे? असं घेतलंय की आम्हाला सांगताना सांगितलं साहेब की एका व्यक्तीने एकाच व्यक्ती घ्यायचे. कारण इथं ज्यावेळी आलो आणि ज्यावेळी घ्यायला त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं ठाकरे साहेबांना, अनेक संस्थेचे नाव तुम्ही तक्रारी घ्यायला तर ते छाननीत आम्ही काढणार आहे. खरं या ठिकाणी छाननीत ती जाणून बोजून काढलेलं नाही. आणि आज जे हे आम्ही सुद्धा आता माहिती घेतलोय, नारायण परजणे साहेब जे आहेत त्यांना जे तायडे मॅडमनी प्रज्ञा तायडे यांनी जे हे केलं त्यांना ते खरोखर अधिकार आहे काय हे सुद्धा आम्ही या ठिकाणी बघणार आहोत. आक्षेपच तुमच्यावरती आक्षेप काय घेतला हे माहिती नाही, मग तुम्ही तिथं मांडणार काय किंवा हा पण विषय बोललो नाही आता तेच बोललो ना आम्ही. जे काय हरकत घेतली ज्या संस्थेने आम्ही आता आम्ही आम्हाला रात्री 11 वाजता व्हॉट्सअपच्या एखाद्या कुठल्या लिंकद्वारे समजते किंवा व्हॉट्सअपला येतंय किंवा अशी या संस्थेवर ही तक्रार आहे, मग तिथनं पण रात्री 11 वाजतापासून झेरॉक्स काढायला चालू अशी परिस्थिती आहे. म्हणजे एवढा हा भोगळ कारभार आहे. व्हॉट्सअपचं त्यांनी अधिकृत मान्य केलं नाही ते म्हणतात आम्ही पोस्टाने दिली, पोस्टाची यादी दिली. पोस्टाची यादी. 21 तारखेला तुम्हाला पोस्ट दिली. 21 तारखेला आमच्या संस्थेची पाहिजे ना पोच. आमचं असं मत आहे, 1 मिनिट, आमचं एक असं मत आहे की ज्या संस्था तुमची आता मला वाटते 12 तारखेला सुनावणी चालू झाली, 20 तारखेला 21 तारखेला पहिला जे होती 12, 13, 14, 15 त्या पहिल्या दिवशी घ्यावी होता. म्हणजे तुम्हाला 5-6 दिवसात ते पोचले असते ना आणि ते पुढे तर तिने जाणून बुजून हे दूध संस्थाच त्यांना टोक आहेत ठरावासाठी. की संस्थेनं पोस्ट तर दिली असेल. नाही पोचच नाही. मिळालेलीच नाही. पोस्ट दिलेलं नाही, काय नाही, फक्त हे पोस्टाचं दाखवतात. आज त्यांचा एक उद्देश असा आहे, एक लक्ष देणं तुमच्या, की जर इथं जर आम्ही म्हणणं मांडाय नाही तर त्या माध्यमातूनच आम्ही नोटीस दिल्या तुम्हाला पोचाने तुम्ही म्हणणं मांडाय नाही म्हणून सभा कॅन्सल केलं, असा त्यांचा घाट आहे. तर या गोष्टीला आम्ही कुठल्याही पैसे बळी पडणार नाही. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MHTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.